सुभाष श्यामबान पवार, गट नंबर 41, कारी नायरी रोडवर शेड आहे माझं. त्या शेडमध्ये माझी 5 शेड होती. अंदाजे त्यांची रक्कम 70-75 हजार रुपये होती. मी सकाळी 5 वाजता आलो. रात्री 9:30 वाजता मी इथं होतो. 9:30 वाजता पुन्हा गावाकडे गेलो. पुन्हा सकाळी पहाटे 5 वाजता आलो. पहाटे 5 वाजता आलो तर माझे गेट उघडं होतं. मग मी म्हणलं गेट उघडलं तेव्हा मला संशय आला किंवा गेट कसं का उघडलं. पुन्हा मी आलो बघितलं तर माझे दार सुद्धा उघडं होतं. कुलूप तोडून माझी 5 शेड नेली. मग मी पुन्हा पांगरी पोलीस स्टेशनला सकाळी गेलो. एक अंदाजे सकाळी मी 10च्या सुमारास गेलो. तिथं गेलो, माने साहेबाची भेट घेतली. माने साहेबाला म्हणलं माझं असं असं झालंय. माने साहेबांनी काय माझे एवढं ऐकून घेतलं नाही. मलाच म्हणलं उलट तिकडं बघा तिकडं बघा, ह्या बाजारात बघा त्या बाजारला जाऊन बघा. म्हणलं मी कारीपुसूर जाऊन आलो पहाटे 5-5:30 वाजता. तर मला काय कुठलं वाहन नजर पडलं नाही. तुम्ही इकडं बघा तिकडं बघा असं म्हणलं. आम्हाला तिथून लावलं त्यांनी. आलो आम्हाला म्हणलं आम्ही येतो तिथं. इथं आली काहीतरी 12-12:30 1च्या टायमाला आली. नारीत ना आपल्या चोरी झाली त्या ठिकाणी 12-12:30 वाजता. मग त्यांनी काय इथं आली बघितलं. माने साहेब रोडच्या माझ्या शेडपे सुद्धा आलं नाही तर डायरेक्ट सडकोवर उभा राहिलं. तिथून त्यांची 2 माणसं आली. नुसतं येऊन माझ्या शेडमध्ये फक्त डोकावून बघितलं त्यांनी. माणसं आली म्हणजे 2 पोलीस आली का? पोलीस 2 पोलीस आले. तिने डोकावून फक्त बघितलं आणि लगेच ती बी गेली. आणि पुन्हा माने साहेब म्हणलं तुम्ही इकडंच बघा त्या बाजारला बघा ह्या बाजारला बघा. मग त्यांनी काय आम्हाला मेळ लागू दिला नाही. मग आलं बघितलं. आम्हाला म्हणलं तुम्ही कॅमेरे लावा, तुम्ही कुत्री पाळा, इथं झोपून राहावा. मग आमचे शक्य नाहीत की इथं झोपून राहणं हे करणं. आम्हालाच म्हणते तुम्ही हुडकून आणा हे करा. आम्हाला जर हुडकत असेल आम्ही पोलीस स्टेशनला गेला कशाला असता, मग आम्ही तिकडे हुडकीला असतं. तर आम्ही तिथे गेले आम्हाला टोळाटोळी करून त्याने लावलं आपण. म्हणजे तुम्हाला शेतात हुडकायला लावलं असेल ना? हा, मग आम्हाला म्हणजे इकडे बघा तिकडे बघा. आता ती शेतात काय आपण शेड मध्ये कोणलेली त्याच्यामुळे ती बाहेर जायचं संबंधच येत नाही. सुटली तर आतल्याच सुटणार आहे ती. मग आम्हाला न्याय द्यावा. तक्रार घेतली आहे तुमची? नाही आमची त्यांनी. काय म्हणले तक्रारीसाठी? ती काय मग असं सांगितलं हुडकून बघा, ह्या बाजारला जावा त्या बाजारला जावा. बाजारला जाणं शक्य आहे का? बाजार तर आता पाठच जायचं. त्याच्यामुळं बाजारात गवत नाही ती. तुमची मग आतापर्यंत तक्रार घेतलेली नाही का? नाही घेतलेली नाही. तर तुमची काय मागणी आहे नेमकी आता? आमची मागणी आम्हाला न्याय मिळवून द्यावा. अगर आमची गेली रक्कम द्यावी.